इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उच्छाद, नागरिक त्रस्त. महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी. इचलकरंजी शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते, गल्ल्या तसेच उपनगरांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत असल्याने नागरिकांना सुरक्षितपणे वावर करणे कठीण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक, व्यायाम करणारे युवक तसेच शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांना या भटक्या कुत्र्यांचा वारंवार सामना करावा लागत आहे. अनेकदा ही कुत्री अचानक पाठीमागून धावत येत असल्याने नागरिक घाबरून जातात. त्यामुळे काही ठिकाणी घसरून अपघात होण्याचे प्रकार घडले असून काही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रात्री आणि पहाटेच्या सुमारास कुत्र्यांच्या टोळ्या रस्त्यांवर फिरताना दिसत असल्याने महिलांमध्ये व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. अनेक भागांमध्ये याबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या असून काही ठिकाणी पालकांनी लहान मुलांना घराबाहेर जाण्यावर मर्यादा घालण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून इचलकरंजी महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर.